तर नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बघा, आज मी काय करणार आहे, जे आपल्या क्रॉस पट्ट्या असतात ना, जे आपण ब्लाऊजला जोडतो किंवा ह्याला ऑरप पट्टी पण म्हणतात। तर हे दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे कशी जोडायची ते। तर एक तर साधी पद्धत तुम्हाला माहितीच असेल, आपण जे क्रॉस येतं ना ते कट करून जोडतो ते। तर मी आता तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे। तर हे बघा, मी क्रॉस पट्टी घेतलेल्या आहेत। तर कापड नेहमी जेव्हा आपण गळ्याला लावतो ना, म्हणजे गोट म्हणतो ना आपण, गोट करतो गळ्याला, तर तो करताना काय करायचं, कधी पण क्रॉसमध्ये कापड घ्यायचं, सरळमध्ये नाही घ्यायचं। तर हे बघा, हे कापड आहे, मी तुम्हाला दाखवते क्रॉसमध्ये कट करून। तर क्रॉस कसं ओळखायचं, हे बघा, असं ओढलं ना की हे असं कापड हे ताणलं जातं। मग अशा ताणलेलं, जिथं ताणलं जाते ना कापड, ते क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं। कटोरी पण मी तुम्हाला सांगते, कटोरी पण जेव्हा आपण कट करतो ना, तेव्हा आपण कापड क्रॉसमध्ये ठेवायचं, त्याच्यावरती कटोरीचं पेपर कटिंग ठेवून कटोरी कट करायची। तर हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये हे क्रॉसपट्टी आता कट करून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते। तर हे बघा, हे इथं कट करून घेतलेलं आहे, जे क्रॉस कापड येतं ना ते बघा, इथं मी सरळ असं कट करून घेतलेलं आहे। तर हे जोडताना बघा कसं ठेवायचं ते, तर प्लसचं म्हणजे नाही का, एक चौकोन ब्रॅकेट तयार होतो, अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि तिरकी शिलाई द्यायची आहे। तर आता बघा, इथं मी तुम्हाला शिलाई कशी द्यायची ते शिलाई देऊन दाखवते, मार्किंग पण करून दाखवते की कशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे ते। तर हे असं ठेवल्यानंतर ना बघा, कशा पद्धतीने आता मी मार्किंग करून घेते। तर हे क्रॉसपट्टी तुम्ही अशा पद्धतीने जोडल्या ना, तर काय होतं, कापड पण म्हणजे आपल्याला भरपूर भेटतं, म्हणजे नाही का, काही वेळेस काय होतं, कापड ब्लाऊजला कमी असतं। तर मग अशा पद्धतीने जोडल्या ना तुम्ही, तर कापडाची पण बचत होते आणि बरोबर ब्लाऊजला ह्या म्हणजे ज्या आहेत ना क्रॉसपट्ट्या, ह्या व्यवस्थित बसतात पण। तर हे बघा, अशा पद्धतीने तिरकस आता मी तुम्हाला मार्किंग करून दाखवले, त्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर म्हणजे ब्लाऊज तुम्ही शिवत असाल ना, तर अशा पद्धतीने एकदा नक्की म्हणजे हे करून ट्राय करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला हे आवडेल। आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात तेही मला नक्की सांगा तुम्ही। तर हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नेहमी क्रॉसपट्टीला काय करायचं, डबल शिलाई द्यायची। आता इथं मी सिंगलच देऊन दाखवते आहे, पण क्रॉसपट्टीला नेहमी डबल शिलाई द्यायची। तर आता इथं बघा, हे एक्स्ट्रा जे कापड आहे ना ते आपण कट करून घ्यायचे। तर मी तुम्हाला जवळून दाखवते की मी कशा पद्धतीने शिलाई दिलेली आहे ते। हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे आहे ना कापड ते आपण आता कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता दुसरी पद्धत आहे ना, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, जवळून बघा कशी मी शिलाई दिलेली आहे ते। आणि दुसरी पद्धत पण खूप सोपी आहे। तर एक 2-3 पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जॉईंट करू शकतो। तर हे बघा, अशा पद्धतीने। आणि शिलाई कामामध्ये कसं असतं, आपण कापड जेवढं आपण म्हणजे कापडाची जेवढे आपण हे करू ना बचत, कधी कधी कसं असतं, कापड कमी असतं पण डिझायनर ब्लाऊज कस्टमरला हवा असतो, त्यावेळेस आपण हे अशा पद्धतीने करू शकतो। तर हे बघा, किती छान दिसत आहे, एकदम ॲक्युरेट बसलेली आहे क्रॉसपट्टी। आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचे आहे ते। तर हे बघा, हे क्रॉस आहेत, म्हणजे लास्टला आहेत ना, हे बघा, हे अशा पद्धतीने क्रॉस आहेत। तर ते आपण कट नाही करायचे। तर दुसरा क्रॉस आहे ना, तो क्रॉस त्याच्यावरती कशा पद्धतीने ठेवायचा मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवायचा आणि तिरकी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर शिलाई पण कशी द्यायची, हे बघा, अशा पद्धतीने मी जिथून दाखवते आहे तिथून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पण खूप सोपी पद्धत आहे, कारण आपण क्रॉसमध्ये जेव्हा पट्ट्या काढतो ना, तर तेव्हा असे क्रॉस म्हणजे टोकाला आहे ना असे क्रॉस निघतात, मग ते कट न करता जोडण्याची ही पण खूप सोपी पद्धत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। आता इथं मी तुम्हाला डबल शिलाई देऊन दाखवते। तर धागा कट न करता कशा पद्धतीने डबल शिलाई द्यायची, तर हे बघा, तिथेच कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। काय होतं, धागा कट झाला कधी कधी सुईमधून परत धागा निघतो, मग त्यापेक्षा अशी शिलाई देऊन घेतली ना तर आपल्या वेळेची खूप बचत होते। तर हे बघा, हे दुसऱ्या पद्धतीने पण झालेलं आहे। तर किती छान आणि किती म्हणजे फिनिशिंगनी बसलेली आहे पट्टी बघा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।